Respected Dr. Sayyed sir available here. I would like to welcome sir behalf of the school. Respected Maske sir, I would like to request to the felicitation of Dr. Sayyed sir. Clap for him. Clap continuously. Clap for the sir. दहावीची अतिशय सुंदर लाडकी बॅच आणि तिचा निरोप समारंभ देण्यासाठी खरं तर आज डॉक्टरांना बोलवलंय. मुलांना आता 10वी पास झाल्यानंतर लोक तुम्हाला सांगतायत खूप स्पर्धा आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. मेडिकलला जा, इंजिनिअरिंगला जा, UPSCला जा, MPSCला जा, नाही तर कुठल्याही क्षेत्रात खूप स्पर्धा आहे. प्रचंड प्रचंड स्पर्धा आहे. पण या ठिकाणी जे व्यक्तिमत्व आता तुमच्या समोर मी बोलवलेलं आहे त्यांनी मला खूप दिवसापूर्वी हे सांगितलं की सर एक क्षेत्र असं आहे की त्याच्यात स्पर्धाच नाही. तिथे मोठे मोठे साधू संत सुद्धा त्यांचा शोध घेतात आणि ते क्षेत्र कोणतं आहे तर माणूस बना. कोणतं? माणुसकीचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये स्पर्धाच नाही म्हटलंय. आणि म्हणून तर ते म्हणतात की संत म्हणतात माणूस द्या म्हणजे कुणी माणूस द्या. ही हा का ही आणि भीक मागता प्रभू दिसला. म्हणजे ही हाक देताना सुद्धा परमेश्वर म्हणते माणुसकी असणारी माणसं द्या. आणि म्हणून सर म्हणतात की या क्षेत्रामध्ये अजिबात स्पर्धा नाही. तुमच्या मुलांना जर का या क्षेत्रात आणता आलं सर तर नक्की भविष्य काळामध्ये प्रयत्न करा. असं नेहमी सरांचं गेल्या 20 व्याख्यानं मी ऐकले असतील, 25 व्याख्यानं ऐकले असतील या शाळेमध्ये. प्रत्येक वेळेस हेच सांगत आले. आणि म्हणून मुलांनो स्पर्धेच्या युगात तुम्ही उद्या निघालात पण माणुसकीचं किती खुलं आहे हे तुम्हाला समजावं आणि उद्याच्या काळामध्ये कसं जगावं हे समजावं. हा एक फक्त हेतू ठेवून आज तुमच्या समोर या व्याख्यानाला आपण सुरुवात करीत आहोत. तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा. अजिबात वेळ घेत नाही आणि मी डॉक्टरांना विनंती करतो की आपण आपल्या मनोगताला सुरुवात करावी. 2 क्लासमेट होते. कलेक्टर झाला आणि दुसऱ्याला मात्र जमलं नाही. तो रिक्षा ड्रायव्हर झाला. रिक्षा चालवतो, सीट वाहतो आणि त्याच्यावर आपली गुजराण करतो. या दोन्ही स्थळांपैकी आपल्या बहिणीला, आपल्या मुलीला ही दोन्ही स्थळं आली तर मुलगी देणार कुणाला? आपण कुणाला देणार? कलेक्टरला देणार. एकदम बरोबर आहे. जिल्ह्याचा बॉस आहे, बरोबर ना? AC गाडीत फिरतो, AC बंगल्यात राहतो, हायफाय स्टाईलचं जीवन आहे. आणि हा दुसरा रिक्षा चालवतो, सीट वाहतो, कुठेतरी राहुल नगर झोपडपट्टीमध्ये राहतो. त्याला कोण पोरगी देईल? बरोबर ना? पण हा जो कलेक्टर आहे ना, कलेक्टर साहेब, त्यांची आई वृद्धाश्रमात आहे. कुठं आहे? आणि रिक्षावाला आहे ना, त्याची आई मात्र त्याच्या झोपडीत त्याच्या बरोबर राहते. तो जे काही त्याला कमवतो दिवसभर धावपळ करून त्याच्यामध्ये आईचाही सांभाळ करतो. आता कुणाला द्यायची मुलगी? कलेक्टरांनाच. कुणाला? रिक्षावाल्याला. चेंज झाला लगेच. या चेंजचं कारण काय? ज्या कलेक्टर साहेबांना आपल्या आईचीच ओळख नाही, जे आपल्या आईला सांभाळत नाही ते आपल्या मुलीला सांभाळतील का नीटनेटकं? म्हणून सरांनी सांगितलं आता की जीवनामध्ये माणुसकी महत्वाची आहे, मॉरॅलिटी महत्वाची आहे.
नीतिमत्ता महत्वाची आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव ऐकलं का? कुठल्या विद्यापीठाला त्यांचं नाव आहे बरं? पुणे विद्यापीठ का इकडं कोल्हापूर विद्यापीठ? कोणत्या विद्यापीठाला नाव आहे? राष्ट्रसंत तुकडोजी विद्यापीठ. कोणत्या? बोला जोरात. हा, अमरावती तर गाडगे महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा विद्यापीठ. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर. समजलं ना? त्या तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं आहे, माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला. आपण प्रभूकडे भीक मागतो. मला कलेक्टर बनव, मला डॉक्टर बनव, मला इंजिनियर बनव. आणि ज्याच्याकडे आपण भीक मागतो ना, तो साक्षात प्रभू, तो आपल्याकडे भीक मागतो. माणसाकडे काय भीक मागतोय? माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला. लोक दर्शनासाठी जाती, देव दिसावा म्हणून या. देव म्हणे मज माणूस न दिसे, अजब तमाशा हा असला. तमाशा समजला काय? माणूस कुणाच्या शोधात? देवाच्या. आणि त्याला काय देव भेटेना. आणि देव कुणाच्या शोधात? माणसाच्या. त्याला माणूस भेटेना. याचा अर्थ समजला का? तर आपल्या जीवनाचं सार्थक होईल. त्याला तो रिक्षावाल्याच्या शोधात आहे. आई बापांचा सांभाळ करणाऱ्या नीतिमान मुलांच्या शोधात आहेत. ती मुलं त्याला भेटेनात. माणूस देवाच्या शोधात आणि देव माणसाच्या शोधात. माणूस व्हा म्हणजे निव्वळ फिजिकली माणूस नाही, अॅनाटॉमिकली माणूस नाही, बायोकेमिकली माणूस नाही, मॉरली माणूस. मॉरली माणूस. मी एक प्रसंग आठवलेला, तो आयुष्यभर माझ्या स्मरणात राहील आणि तुमच्याही स्मरणात राहावा म्हणून तुमच्या समोर सांगतो. गुजरातला भूकंप झाला होता, सिव्हिअर भूकंप. तुम्ही ऐकलं असेल, पाहिला नाही. बऱ्याच सिनियर मंडळींनी तो पाहिला. 1990 वगैरेची घटना आहे. खूप डेंजर भूकंप झाला होता. भूकंप माहिती आहे ना? अर्थक्वेक. माणसं गाडली गेली होती मातीच्या ढिगाऱ्यांखाली. घरच्या घर पडली एकदम. इमारती मोठमोठ्याला. आपल्या शाळेसारखी एक शाळा. आणि त्या दिवशी 26 जानेवारीची तारीख होती. किती रे? किती तारीख होती? 26 जानेवारीला काही असतं का? कुठला दिवस? प्रजासत्ताक दिन. त्या हायस्कूलची फेरी निघाली होती. 600-700 मुलं रोडवर. आणि आपले सर, शिक्षक शिक्षिका सुद्धा त्या बरोबर. दोन्हीकडे मोठ्याल्या इमारती, अनेक मजली. आणि तो भूकंप झाला. त्या सगळ्या बिल्डिंग यांच्या अंगावर पडल्या आणि ती तिथंच गाडली गेली. परत काढलंही नाही तिथून. एवढा डेंजर भूकंप होता. त्या प्रसंगी आम्ही इथून पारनेर मधून, नगर मधून काही डॉक्टर मंडळी तिथं गेलो होतो. आणि जे चित्र पाहिलं ना, ते एवढं भयानक होतं की जी ती माणसं त्या डेड बॉडीज वर तुटून पडले होते. त्यांच्या अंगावरचे दागदागिने सोन्याचे, चांदीचे, ते लुटण्याकरता डेड बॉडीज उकरून काढत होते. ते ढिगाऱ्या घालून मातीच्या, सोन्या चांदीच्या दागदागिन्यांकरता. आणि ही एवढी मोठ्या प्रमाणावर लूट माजली होती
की या माणसांना थोपवण्याकरता, या लुटणाऱ्यांना थांबवण्याकरता कर्फ्यू लावावा लागला. कर्फ्यू माहिती आहे का? कर्फ्यू म्हणजे काय? सगळ्यांनी घरात थांबायचं. कोरोनामध्ये होता ना तो कर्फ्यू नव्हता तो, पण बाहेर दिसला तर काठी मारायची. कर्फ्यू मध्ये गोळी मारतात. बाहेर जर दिसला कोणी तर गेट आउट, सगळे घरात जा. सगळे माणसं घरामध्ये. आता लूट थांबली कर्फ्यू मुळे आहे ना. पण हे दृश्य पाहून गुजरातमध्ये भुज नावाचा एक जिल्हा आहे गुजरातमध्ये, तिथं आम्ही होतो आणि तिथं हा प्रसंग, सगळीकडे हाच होता प्रसंग तिथे. तेव्हा मला इथे आमच्या घराजवळच घडलेला एक प्रसंग आठवला. तो नीट ऐका तुम्ही. तो प्रसंग हा होता की एक कावळा उडताना MSEBच्या तारेला धडकला. मग काय झालं असेल? इलेक्ट्रिक शॉक मुळे तो घायाळ झाला, कोसळला जमिनीवर आणि तडफडून एक्सपायर झाला. पण खरं सांगायचं हे की विदिन नो टाइम, काही सेकंदात म्हणा, शेकडो कावळे जमले तिथे आणि त्यांनी ओरडून ओरडून एवढा काहूर केला की काय झालं काय पाहण्याकरता आम्ही बाहेर आलो. तेव्हा ते दृश्य आहे की एक कावळा, एक आपला सखा, एक आपला बांधव, त्याच्यावर ओढवलेल्या अकस्मात संकटामुळं, इलेक्ट्रिक शॉकमुळं असा मरून पडलेला आहे आणि त्याचे शेकडो बांधव, शेकडो कावळे जमलेले आहेत. काहूर करून टाकलाय त्यांनी. आणि इथे भुज मध्ये एक नाही हजारो माणसं मरून पडलेले आहेत, हजारो माणसं जमलेले आहेत. पण या दुःखितांच्या दुःखात सहभागी होण्याकरता नाही. जी मुलं वाचलेली आहेत, अनाथ आहेत, आई वडील गेलेत, या अनाथांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवण्याकरता नाही, लुटण्याकरता. तेव्हा माझ्या मनात प्रश्न आला की तो कावळ्यांचा प्रसंग आणि ही माणसं, आता यात श्रेष्ठ म्हणायचं कोणाला, कावळ्याला की माणसाला? कोणाला श्रेष्ठ म्हणायचं? कावळ्याला श्रेष्ठ म्हणायचं. वास्तव आहे हे. निव्वळ गुजरात मध्ये घडलं असं नाही. लातूर किल्लारीला भूकंप झाला ना तेव्हा सुद्धा हेच घडलं. मुलांनो, अधिकाऱ्यांनी ती जी भूकंपग्रस्तांकरताची मदत होती त्याच्यामध्ये घोटाळे केले, भ्रष्टाचार केला. आपण जो निधी दिला, ज्यांच्यात माणुसकी आहे त्यांनी जो मदतीचा हात पुढे केला, ती मदत त्याला कडू घास म्हणता येईल. कडू घास शब्द ऐकला का रे कधी? नसेल ऐकला का? माहिती आहे? कडू घास त्याला म्हणतात की आपल्या घरात आपले क्लोज रिलेटिव्ह, पप्पा, मम्मी, आजोबा, आजी कोणीतरी एक्सपायर झाली, त्याच्यानंतर जे जेवण आपण जेवतो ते चांगलं लागतं का? त्याला म्हणतात कडू घास. समजलं ना? कुणाच्या मृत्यूनंतरचे 1, 2, 3 दिवसांचं जे असतं परिस्थिती, चूल पेटत नाही तिथं, म्हणून शेजारी पाजारचे लोक काहीतरी घेऊन येतात खायला, पण तो घास गोड लागत नाही, कडू लागतो, त्याला म्हणतात कडू घास. तर या गुजरातच्या भूकंप पीडितांकरता, लातूर किल्लारीतील भूकंप पीडितांकरता जो कडू घास जमला होता देशभरातून, तो सुद्धा त्या दुःखितांच्या घशाखाली जाऊ दिला नाही. त्याच्यात घोटाळे केले, त्याच्यात भ्रष्टाचार केला. कुणाला श्रेष्ठ म्हणायचं? मी तुम्हाला प्रश्न विचारला. खरं आपल्या सायन्स मध्ये आहे ना, जीवशास्त्रामध्ये श्रेष्ठ कोण आहे? माणूस आहे का पशु पक्षी? माणूस श्रेष्ठ आहे.
माणसाला बुद्धी आहे, माणसानं शोध लावले, माणूस आसमंतात भरारी घेऊ लागला, बरोबर ना? कुठपर्यंत गेला? चंद्रावर गेला, मंगळापर्यंत गेला. पण कुणीतरी विद्वानाने म्हटलेलं आहे आणि ते खूप लॉजिकल आहे, लक्षात ठेवा, की चंद्रापर्यंत तर गेलास तू, चांगली गोष्ट आहे, पण याच धर्तीवर माणसांशी माणसांसारखं वागायचं मात्र शिकला नाहीस. हे महत्वाचं आहे ना. आज आपल्या देशाची काय स्थिती आहे? माणसांमध्ये द्वेष आहे, मत्सर आहे, वाद आहे, भांडणं आहेत, तंटे आहेत, जाळपोळ आहे, दंगे आहेत, फसाद आहेत. आणि काही माणसं त्यात आगीत आणखी तेल ओतायचं काम करत आहेत, आणखी पेटवून द्यायचं काम करत आहेत, जाती जातींमध्ये, धर्माधर्मांमध्ये. मुलांनो, तुम्ही पारनेर पब्लिक स्कूलचे स्टुडंट्स आहात. मला सांगा, तुम्हाला विज्ञानापासून सुरुवात करतो की विज्ञान युग आहे ना आता. आपण ब्लड ट्रान्सफ्युजन करतो का रे? रक्तदान देतो का? ऐकता ना? मला सांगा की इमर्जन्सी मध्ये एक हिंदू पेशंट सिरियस आहे आणि त्याला रक्तदानाची गरज आहे, ब्लडची गरज आहे. अशा वेळी त्याला एका मुस्लिम बांधवाचं ब्लड दिलं. कुणाचं? कोणत्या पेशंटला? हिंदू पेशंटला रक्त दिलं मुसलमानाचं. चालेल का रे? का घाजव सुटेल? रिएक्शन येईल का? आणि उलट केलं व्हाईस वर्सा, मुस्लिम रुग्णाला जर हिंदू बांधवाचं ब्लड दिलं तर चालेल का? चालेल. ख्रिश्चनाचं ब्लड जैनाला दिलं तर चालेल का? बौद्धांचं ब्लड ब्राह्मण बांधवाला दिलं तर चालेल का? याचा काय अर्थ आहे? विज्ञान सुद्धा निव्वळ सांगतंय असं नाही, सिद्ध करतंय की अखिल मानव जातीमध्ये ब्लड रिलेशन आहे, रक्ताचं नातं आहे. आपण सर्व बंधू भगिनी आहोत. निव्वळ रक्त चालतं की आणखी काही चालतं रे? डोळे चालतात, अजून किडनी ट्रान्सप्लांट, बरोबर, अजून लिव्हर ट्रान्सप्लांट, हृदय ट्रान्सप्लांट होऊ लागलं. आता तर हे आणखी डेव्हलप होत जाणार आहे. पण मला हे सांगायचंय की विज्ञानाचं सुद्धा म्हणणं आहे की अखिल मानव जातीमध्ये बंधुत्वाचं नातं आहे, ब्लड रिलेशन आहे, म्हणून तर चालतं, बरोबर ना? माणसाला जर जनावरांचं ब्लड ट्रान्सफ्यूज केलं तर चालेल का? नाही चालणार. माणसाचं चालतं. ग्रुप मॅचिंग आणि ते RH टायपिंग, क्रॉस मॅचिंग पाहून बरोबर ते चालतं, वाटेवर. आता मला सांगा, विज्ञानानंतर तुम्ही तुकोबांचं नाव ऐकलं का नाही? ऐकलंय ना? तुकोबांचं म्हणणं आहे, पहा, अवघी एकाचीच वीण तेथे कैची भिन्ना भिन्न. ते अखिल मानव जातीला उद्देशून म्हणतायत, ह्युमन बिईंग्सला. तुम्हाला हेही समजलं पाहिजे की तुकोबा महाराष्ट्रातले आहेत, देहूचे आहेत, म्हणून त्यांचा संदेश फक्त देहूंकरांकरता नाही, फक्त महाराष्ट्रीयनांकरता नाही, त्रिकालाबादी सर्वांकरता आहे. समजतंय का? हे आपल्या सायन्सचे जे फॉर्म्युलेज आहेत, ग्रॅव्हिटेशन फोर्सचा जो लॉ आहे, कोणी शोधून काढला? न्यूटनने. तो कोणाकरता? फक्त त्याच्या जातीच्या लोकांकरता आहे का? ही सायन्स, ही टेक्नॉलॉजी, हा मोबाईल, हे मेडिसिन, ही सर्जरी कोणा जातीच्या, कोणा धर्माच्या, कोणा देशाच्या लोकांकरता आहे का? की अखिल मानव जाती करताय? अखिल मानव जाती करता. तसं तुकोबांचा पण संदेश अखिल मानव जाती करताय. आणि काय म्हणणं आहे त्यांचं? की या धर्तीवरची सारी माणसं
एकाच मायची लेकरं आहेत. म्हणजे ओरिजिन जे झालं ना मानव जातीचं ते एका जोडप्यापासून, वन पेअर. आपल्या सर्वांचे ग्रँडफादर आणि ग्रँड मदर एकच आहेत, तुकोबांचं म्हणणं आहे. असं जर असेल तर आपण सर्व कोण आहोत? मग कोण आहोत? बंधू भगिनी आहोत ना. आपण रोज प्रतिज्ञा घेतो का शाळेत? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे. हे सारे म्हणजे कोण रे? सारे म्हणजे हिंदू का? सारे हिंदू माझे बांधव आहेत. सारे म्हणजे कोण आहे? ख्रिश्चन पण, जैन पण, मुस्लिम सुद्धा, शीख सुद्धा, बरोबर ना? बौद्ध सुद्धा कोण आहेत आपले? म्हणजे या भारतातले सारे लोक इरिस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजन अँड लँग्वेज अँड रेस, काही धर्म वेगळा असेल, जात वेगळी असेल, भाषा वेगळी असेल, शहर वेगळं असेल, पारनेर असेल किंवा गुजरात मधलं असेल भुज, सारे भारतीय माझे कोण आहे? कोण आहे? बांधव आहे. मग हे गाठल्या गेल्यावर काय करील मी? त्यांचे दागदागिने लुटून घेईल, मातीच्या ढिगाऱ्या काढून त्यांची प्रेत उकरून काढील, घोटाळे करील, बेईमानी करील. सकाळी उठल्यावर पाण्यात दुधात काय घालतो आपण? बोला ना. पाणी घालतो आणि कोणाला देतो? सारे भारतीय माझे बांधव आहे. आता कोणती लाट गेली रे भयंकर? कोरोना. तुम्हाला माहिती आहे ना, 1,500 रुपयांचं रेमडेसिवीरचं ते इंजेक्शन होतं. केवढ्याचं? इमर्जन्सी मध्ये ते ब्लॅकने 40-40, 50-50 हजार रुपयांना विकलं. ब्लॅकने मिळत होत, ओपन मिळत नव्हतं. आणि कोण विकत होतं? भारतीय का पाकिस्तानी? आणि कोणाला विकत होते? पाकिस्तानींना का भारतीयांना? भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. त्यांना लुटण्यातच माझं हित सामावलेलं आहे. अशी तर नाही घेतली शपथ. बेईमानी, हे घोटाळे, ही धोकेबाजी, ही लुटालूट, कुठे चालला हा देश? तेव्हा मी तुम्हाला 3 संदर्भ दिले. एक विज्ञानाचा दिला, आपण ब्लड रिलेशन आहे बरोबर, तुकोबांचा संदर्भ दिला. त्यानंतर आपल्या संविधानाचा संदर्भ दिला, प्रतिज्ञेचा संदर्भ दिला, जी रोज आपण करतो. प्रतिज्ञा म्हणजे काय माहिती आहे का? प्रतिज्ञा म्हणजे काय? शपथ आहे, ओथ, कसम. डेली, रोजाना कसम खा के बोलते हो कि सारे भारतीय माझे बांधव आहेत. अरे निदान या शब्दाचं प्रॅक्टिकली पालन तर करा रे. प्रॅक्टिकली लुटतायत एक दुसऱ्यांना. आज देशात काय चाललं? हे घोटाळे कुठल्या हाईटला गेलेले आहेत? ही बेईमानी, हा द्वेष, हा मत्सर. 3 तुम्हाला संदर्भ दिले. चौथा एक संदर्भ कुराणाचा, तो हाच आहे. कुराणात म्हटलंय की तुम सब एक माँ बाप की संतान हो. या युहन्नास, ए इंसानो, ओ ह्यूमन बीइंग्स, इन्ना खलकनाकुम, आम्ही निर्माण केलं तुम्हा सर्वांना, मिन झकरिन व उन्सा, एकच पुरुष आणि एकाच स्त्रीपासून. जर एकाच मायबापाची आपण लेकर आहोत, मग आपल्यामध्ये नातं कुठलं आहे? ब्रदरहुडचं आहे. आणि ती शपथ आपण रोज घेतोय. हे बंधुत्वाचं नातं आपल्याला जोपासायचंय. आणि हाच धडा आपल्याला या शाळेमधूनही मिळालाय. मला अपेक्षा आहे की जेव्हा या शाळेतून आपण जाऊ तेव्हा बंधुत्वाचं, माणुसकीचं, नीतिमत्तेचं असं प्रदर्शन करू की लोकांनी म्हटलं पाहिजे हा माणूस पारनेर पब्लिक स्कूलचा तर नाही. शाळेचं नाव राखलं पाहिजे. आई बापांचं नाव उंच करा.
देशाचं नाव उंच करा आणि ते नीतिमत्तेने होईल, मानवतेने होईल. त्याची आज आपल्याला नितांत गरज आहे. पहा, तुमची एक्झाम आहे ना आता 10वी बोर्डची. बेस्ट लक, शुभेच्छा त्याच्याकरता. पण मुलांनो, 10वीची एक्झाम आहे ना, तसं अगदी तसंच हे उभं जीवन सुद्धा एक एक्झाम आहे. समजलं? 10वीच्या एक्झाम मध्ये फेल झालो तर परत अपीयर होता येईल का? परत चांगली तयारी करून परीक्षा देता येईल का? पण जीवनरूपी एक्झाम मध्ये जर फेल झालो तर पुन्हा अपीयर होता येणार नाही. हा जन्म एकदा आहे, संतांचं म्हणणं आहे. आणि जीवनरूपी एक्झाम मध्ये फेल होऊ नका. जीवनरूपी एक्झाम मध्ये पास व्हायचं असेल ना, तर निवळ कलेक्टर होऊन पास होता येईल असं नाही. रिक्षा चालक झाला म्हणजे जीवनरूपी परीक्षेत फेल झाला असं नाही. समजलं ना? ते सुरुवातीच्या उदाहरणावरून कलेक्टर झाला पण आईला वृद्धाश्रमात पाठवलं. जीवनरूपी एक्झाम मध्ये हे कलेक्टर साहेब पास आहेत का फेल आहेत? फेल आहेत. आणि तो रिक्षावाला आहे. रिक्षावाला आहे, आईला सांभाळतो, तो वृद्धाश्रमात पाठवत नाही. जीवनरूपी एक्झाम मध्ये रिक्षा चालक पास आहे का फेल आहे? पास. जीवन जे एक्झाम आहे ना, या जीवनातील यशापयशाची धुरा बेस तुमच्या डिग्रीवर, तुमच्या प्रॉपर्टीवर नाहीये. आता जर प्रॉपर्ट्या मोजल्या लोकांच्या तर त्या बहुधा नंबर 1च्या आहेत का नंबर 2च्या आहेत? कितीच्या आहेत? नंबर 2च्या आहेत. मग त्याच्यामुळे यशस्वी होतील का? नंबर 2च्या प्रॉपर्टीनं. मुलांनो, एक शब्द शेवटी सांगतो, मला जरा बरं वाटतं ते सांगायला. हरामखोर असं जर कोणी आपल्याला संबोधलं तर काय होतं? राग येतो. तळपायाची आग मस्तकात जाते की नाही मुलींना? भयंकर राग येतो. लगेच बायावर करतो आपण. मुंह संभाल के बात कर, हरामखोर बोल रहा है. हरामखोरचा अर्थ काय आहे? कधी डिक्शनरीत पाहिलं का? हे 2 शब्द जोड शब्द आहे. एक आहे हराम आणि दुसरा आहे खोर. 2 शब्द एकत्र आले आणि त्याचा शब्द झाला काय? हराम खोर. आता हराम जो आहे ना, तो अरबी भाषेतला शब्द आहे. कोणत्या भाषेतला? कुराणातला शब्द आहे. आणि त्याचा अर्थ आहे नंबर 2चं बेईमानी. 1,500 रुपयांचं इंजेक्शन 40-50 हजार रुपयांना विकलं. ही कमाई नंबर 1ची का नंबर 2ची? नंबर 2ची. पब्लिकच्या योजना, त्याच्याकरता आलेला निधी तो मंत्र्यांनी लाटला मध्येच घरी स्विस बँकेत डिपॉझिट करून ठेवला. आता ही कमाई नंबर 1ची का नंबर 2ची? बोला. नंबर 2ची. आपण डॉक्टर झालो. कोण झालो? डॉक्टर झालो. आणि डिलिव्हरी नॉर्मल होणार आहे तरी सुद्धा पेशंटला फसवून बाळ आडवं आलं, ठोके कमी पडले, पाणी कमी पडलं. ते बिचारे म्हणतात नाही काय करावं लागेल डॉक्टर साहेब? म्हणले सिझर करावं लागेल, ऑपरेशन. गरज नसताना, डिलिव्हरी नॉर्मल होत असताना निव्वळ पैशांकरता सिझर केलं आणि 5-50 हजार रुपयांना लोबाडलं. आता डॉक्टर साहेबांची ही कमाई नंबर 1ची का नंबर 2ची? नंबर 2. हे झालं हरामाची कमाई. हराम. आणि खोर शब्द पर्शियन आहे. कुठला आहे? पर्शियन एक लँग्वेज आहे, माहिती ना तुम्हाला? त्याचा अर्थ आहे खाणारा. काय? खाणारा, खोर, खाणारा. हराम खोर म्हणजे नंबर 2चं खाणारा. समजलं ना? मग आता किती माणसं हरामखोर नाहीत हे शोधावं लागेल. किती माणसं हरामाचं खात नाहीत? आपल्याला सगळ्यांना लग्न करायचं ना. 10वी 11वी 12वी झालो, त्याच्यानंतर IT इंजिनियर झालो, डॉक्टर झालो, मग लग्न करणार. लग्नाच्या वेळी काय करणार? मुलीच्या बापाकडून 5-50 हजार नाही 1-2-4 लाख रुपये लाटणार.
हे आमच्या येथे श्री हरी कृपेने, बरं का मुलांना, आमच्या येथे कुणाच्या कृपेने? श्री हरी कृपेने आमचे ज्येष्ठ चिरंजीव अमुक अमुक MBBS MD यांचा शुभविवाह अमक्या अमक्या पाटलांची ज्येष्ठ कन्या BDS हिच्याशी करण्याचे ठरले आहेत, असं ना कार्डवर. कुणाच्या कृपेने? श्री हरी कृपेने. श्री हरी कृपा काय आहे माहितीये? 51 लाख रुपये रू, 2-4 ट्रक भरून सामान. त्या पोरीच्या बापाला झोपवलं, लग्न पार लॉन मध्ये, 2-5 हजार पब्लिक, त्यांच्या जेवायची हायफाय सोय, पाच घाण शेती घाण ठेवायची वेळ त्या पोरीच्या बापावर. आणि यांच्यावर झाली श्री हरी कृपा. 50 तोळे सोनं हे घडलेलं आहे. मी प्रत्यक्ष पाहिलं. MBBS मुलगा BDS मुलगी पाहायला आला, सगळं पसंत ठरलं त्याला. आता लग्न करायचं फायनल. आता बैठक कसं करायचं? ते मुलीकडचे काय म्हणतात माहितीये? मुलीकडच्या समोर त्यांनी एक डिमांड केली. वर पक्षाने म्हणजे मुलाच्या पक्षाने, मुलगा MBBS आहे, म्हणले आम्हाला काही देणं घेणं नाही, काय नको, 1 पैसा नको तुमचा, आपल्याला काही तशी वासना नाही, फक्त एक इच्छा आहे. किती? एक इच्छा आहे. ती काय आहे माहितीये? आमचा पोरगा MBBS आहे, काय आहे? त्याला MD करायची इच्छा आहे. काय इच्छा आहे? तेव्हा त्याचा MD ला नंबर लावून द्या कुठेतरी, बस, बाकी काही नको. किती सोपं आहे माहिती? MD ला नंबर लावून द्या म्हणजे काय करा? हा, किती पैसे भरा? पण कोटीच्या 60, 70, 80 लाख MBBS चं डोनेशन आहे. MD चं डोनेशन 1.5 कोटी, 2 कोटी रुपये, म्हणजे 1.5-2 कोटी भरा फक्त. आमच्या पोराचा MD ला नंबर लावून द्या, लग्न करू. त्या पोरीचे आईबाप प्राध्यापक प्राध्यापिका असून त्यांनी हात वर केले, म्हटले हे काय आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे, आम्हाला जमणार नाही, आणि लग्न मोडलं. मला काय सांगायचं आता? ही श्री हरी कृपा, समजलं ना? श्री हरी कृपा. आता हा हुंडा जो आहे याला काय म्हणतात? हुंडा हा नंबर 1 चा का नंबर 2 चा रे मुलांनो? बोला लो. मुली तर म्हणणार नंबर 2 चा, पोरही म्हणतायत नंबर 2 चा आहे ना, नंबर 2 चा. हा हुंडा जर नंबर 2 चा असेल तर तो घेणारा आणि तो खाणारा नवरदेव, आणि तो घेणारा आणि तो खाणारा सासरा, आणि ती सासू, हे सगळे कोण झाले? हराम. कोण झाले? मग हरामखोराला द्यायची का पोरगी? द्यायची का? ही हरामखोरी जी माजलेली आहे ना, ती टाळा. कमीत कमी तुमच्यापैकी काही मुलांनी हुंडा न घेता लग्न केलं ना तरी माझ्या येण्याचं सार्थक होईल असं मला वाटतं. असो, मॉरॅलिटी महत्वाची आहे रे. माणुसकीला जपा, नीतिमत्तेला जपा. या देशाला आज बंधुत्वाची गरज आहे, आज समतेची गरज आहे, परस्पर सलोख्याची गरज आहे. मला यायला उशीर झाला त्याचं कारणच हे की आम्ही काल जळगावला होतो, सद्भावना मंच स्थापन केला. माणसांनी गुण्या गोविंदाने राहावं म्हणून. मुलांना जरा ऐका तुम्ही, 1-2 उदाहरणं ही लक्षात राहतील. मुंग्या, हजारो मुंग्या पाहिल्यात का रे एका बिळामध्ये, एका लाईनीत जाताना? कधी पाहिल्या का? तिथं कधी दंगा फसाद भांडणं रक्तपात पाहिलाय का? नाही. हजारो मुंग्यांना गुण्या गोविंदानं राहायचं समजतं. मधमाशांची पोळी पाहिली कधी? तिथं कधी दंगा पाहिला का? तिथं कधी वाद पाहिला का? कोर्ट कचेरी पाहिली का? नाही. हजारो मधमाशा गुण्या गोविंदाने एकाच पोळीमध्ये निवड राहतात असं नाही, तर मानव जाती करता मध तयार करून देतात मधमाशा. पण हजारो माणसं मात्र एखाद्या गावामध्ये
गुण्या गोविंद्याने हजारो माणसं द्या सोडून 10-20 माणसं एका कुटुंबामध्ये गुण्या गोविंद्यानं राहू शकत नाही. कोर्ट कचेऱ्यामध्ये कोण आहेत तुम्हाला कळालं पाहिजे. कोर्ट कचेऱ्यामध्ये वादी आई बाप आहेत आणि प्रतिवादी कोण आहेत. ज्यांना जन्माला घातलं ती मुलं आहेत आणि दावा काय केलाय त्यांनी पोटगीचा. आई बापांचं म्हणणं आहे कोर्टाला की आमची पोरं शिकलेली आहेत, आम्ही शिकवलंय त्यांना, कमावतायत ते, जॉबला आहेत ते, पण आम्हाला सांभाळत नाही, आम्ही काय खायचं. मग कोर्ट निर्णय देतो त्या पोरांनी यांना 10,000 द्यावेत महिन्याला, 5,000 द्यावेत. आई बापांवर ही वेळ आहे. आपल्या पारनेर कोर्टामध्ये अशा केसेस चालू आहेत. म्हणजे एवढी नीतिमत्ता रसातळाला गेलेली आई बापांचीच ओळख नाही. तुकोबांनी काय म्हटलंय, माय बापे केवळ काशी. काय म्हटलंय, माय बापे केवळ काशी तेने नव जावे तीर्थाशी. ज्याच्या घरात आई बाप आहेत, मम्मी पप्पा आहेत, त्यांनी काशीला तीर्थाला जायची गरज, आई बापच त्यांची काशी आहे. पैगंबरांनी म्हटलंय माँ के चरणों के नीचे जन्नत है. आईच्या पायांखाली काय स्वर्ग आहे. म्हणजे काय हाईट आहे. स्वर्ग म्हणजे एकदम वरचं लोक आहे आणि आईच्या चरणांखाली आहे हे सगळ्यात वरचं लोक. म्हणजे आईचं स्थान त्याच्याही वर आहे. ते आई बाप कुठे तर वृद्धाश्रमात. म्हणजे याच्या घरामध्ये, याच्या सॅलरीमध्ये त्याच्या बायको करता स्कोप आहे, पोरा बाळांकरता स्कोप आहे, पण आई करता स्कोप, बापा करता स्कोप नाही. याच्याकरता शिकवलं का, याच्याकरता पब्लिक स्कूल मध्ये टाकलं त्या बिचाऱ्यांनी. काबार कष्ट करून फी भरली की मोठे झाल्यावर यांनी वृद्धाश्रमात टाकावं. तुमच्या भाषेत ते सत्यपाल महाराज आहेत ना, त्यांचं एखादं कीर्तन इथं जरूर ठेवू आपण. तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेवर कीर्तन करतात. ते प्रबोधन करताना म्हणतात, आजचे सुशिक्षित जोडपे आहेत ना सगळे, साहेब साहेबीन, हे कसे झालेत माहितीये, बाल्यान बाल्याची मम्मी, बाल्यान बाल्याची मम्मी, बाल्याचा पप्पा, बालीन दाबाय दाची, बस आई बाप गेले. काय देणं घेणं आहे. हे चित्र आहे, आजचं चित्र आहे. म्हणून सरांनी सुरुवातीला सांगितलं सगळ्या क्षेत्रांमध्ये कॉम्पिटिशन आहे, पण नीतिमत्तेच्या क्षेत्रामध्ये हे क्षेत्र ओसाड पडत चाललेलं आहे. तर या क्षेत्रातली उणीव भरून काढा अशी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती करतो. बंधुभावाची जोपासना करा, सलोख्याची जोपासना करा. आपण जी प्रतिज्ञा केली या शाळेत की सारे भारतीय माझे बांधव आहेत, या प्रतिज्ञेप्रमाणे उर्वरित जीवन जगा. मला बोलावलं, विचार मांडायची संधी दिली, त्याबद्दल संयोजकांचे, सरांचे, तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. तुम्हाला जीवनामध्ये, खरं जीवनरूपी एक्झाम मध्ये 10वीच्या एक्झाम करताही शुभेच्छा देतो आणि जीवनरूपी एक्झाम करताही शुभेच्छा देतो. ते खूप महत्वाचं आहे. 10वीच्या एक्झाम मध्ये तर बोर्डात या तुम्ही, आनंदच होईल. पण इन केस तसं झालं नाही तरी दुःख होणार नाही. पण जीवनाच्या एक्झाम मध्ये मात्र यशस्वी झालंच पाहिजे, मस्ट आहे. आणि त्याच्याकरता नीतिमत्ता महत्वाची आहे. त्याच्याशिवाय जीवनरूपी एक्झाम मध्ये आपण यशस्वी होऊ शकणार नाही. कुराणामध्ये म्हटलंय, अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसन अमला. अरबीत है, हमने तुमको जिंदगी और मौत इसलिए दी है कि हम देखना चाहते हैं तुम में से कौन अच्छा सुलूक करता है, तुम्हापैकी कोण हु बिहेव्स वेल, है ना, कोण माणसांसारखं जगून दाखवतो. हे पाहण्याकरता तुम्हाला जन्म दिलेला आहे, गुराढोरांसारखं जगण्याकरता जन्म दिलेला नाही. धन्यवाद. You given a guidance about the humanity. You saw the seeds today, sir, and this will be the sampling in the future. Definitely going to the majestic tree about the humanity.
I will give the assurance behalf of the school to you. Now I would like to go toward the end of the program as a vote of thanks. First, as a well-known personality, respected Dr. Syed sir, who present here and given a guidance about the humanity for the better life for the human being. So I would like to thanks to Dr. Syed, behalf of the respected Maske sir and Parne Public School and Junior College. Our program president, respected Maske sir, given a permission to arrange the program about the send-off ceremony of the 10th class. I would like to thanks to him also. Now the next teacher of the 10th class and other subject related to the 5th, 6th, 7th, 8th and 9th class. I would like to thanks to them also, and who very silently and carefully listen everything like Dr. Syed sir's speech and his message and other student related experience belong to their 10th class journey. So thanks to the student of all school, and with the permission of the respected Maske sir, I would like to call this program is over. Clap for the all dignitaries on the stage.
Bakulan, girls from girl side. शाळा चालवत असताना तुमच्यावर रागवलं असेल आणि चांगल्या गोष्टीसाठी यापुढेही रागवेल, तेव्हा रागव या ना सर, पुढे या ना, मोडे सर पुढे या. रागवणं वगैरे वगैरे हे तुमच्या हितासाठी असतं, याला पुढे ही जागा आहे, तुमच्यासाठी असतं. आणि तुम्ही त्याचा राग मानायचा नसतो. तुम्ही ते इथून जाताना ज्या काही वाईट गोष्टी आमच्याकडून घडल्या असं तुम्हाला वाटत असेल, शक्यतो नाही पण घडल्या असतील असं वाटत असेल, त्या याच ठिकाणी मस्के सरांजवळ सोडून द्यायच्यात, त्या त्यांनाच सुपूर्द करायच्यात. पण त्यातल्या चांगल्या काही गोष्टी ज्या असतील त्या तुमच्या सोबत घेऊन जायच्या आहेत. आणि म्हणूनसाठी हा शेवटचा दिवस असतो की आपला एक 10 वर्षाचा प्रवास जमलं तर मनातली मनात आठवावं, तो किती आल्हाददायक चांगला असेल, तो सोबत घेऊन जावं. आणि उद्या येणाऱ्या 10वीला कॉपी न करता मुलांना अतिशय महत्त्वाची गोष्ट, आपण चांगल्या मार्काने पास व्हावं. आज गरज आहे अतिशय महत्त्वाची प्रामाणिकपणाची, आणि त्याच्यावर आपण सगळ्यांनी फोकस करावं असंही म्हणतो. मी या ठिकाणी मुद्दामून सरांना बोलवलेलं आहे. सर आता थोड्याच वेळामध्ये येतील, पण तोपर्यंत मुलांना आपली मनोगत व्यक्त करायचे असेल तर सर मी त्यांना परवानगी देतो आहे, त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावेत. 5वी 6वी 7वीचे मुलं आजच्या दिवस आपले मित्र आहेत आपल्यासोबत, नंतरही असतील. त्याच्यातल्या बऱ्याच जणांचा पुन्हा सत्कार ह्या व्यासपीठावर नक्की होईल. पण त्यांच्यासाठी थोडंसं जोरदार टाळ्या वाजवा बरं, एकदा मस्त चांगला जोरात वाजवा. दीपक सर नसले की तुम्ही टाळ्या वाजवायचं विसरून जातात काय, मला काही समजत नाही सर. तर ठीक आहे, पुढील कार्यक्रम सूत्रसंचालन सर पाटील, ज्यांना आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे ते करतील, नाही तर व्यासपीठावर बसलेल्या तिघांना तर बोलावंच लागेल, ती शिक्षाच असते नाही का. सूर्याचेही हृदय पागळते दिवस मावळतीला आल्यावर, सूर्याचेही हृदय पागळते दिवस मावळतीला आल्यावर, कठोर मनेही हळवी होतात निरोप समारंभ जवळ आल्यावर. Good morning everyone. I take immense pleasure in welcoming our honorable guests, respected principal, all teachers and my dear classmates. Today is a special day to all of us. It is indeed privilege to deliver a speech on this farewell day. This day is filled with a lot of emotions, sentiments and memories. I will miss all the time we spent together in the school. The farewell is not the end of all bonds we created over the years, but it is a goodbye to our campus life. Let us all be optimistic about future and always be ready to face whatever life throws at us. Each one of us has a dream, and I would like to thank my school for making us capable enough to achieve our goals and dreams on the farewell event. I take the opportunity to express my gratitude towards all my teachers and the whole school. The day has come where all we students of class 10 need to leave this school behind and step into the world where we create our own life. फेयरवेल हमारी स्कूल लाइफ का आखिरी खूबसूरत, जिसे कहा तो पार्टी जाता है, पर ये वाली पार्टी कुछ अलग है, जो आंखों में आंसू ले आती है और दूसरी ओर एक नई जिंदगी को शुरू करने की आशा भी जगाती है. स्कूल को अलविदा कहते हुए हम मिस करेंगे उस मॉर्निंग प्रेयर को और उन टीचर्स के दौर को, वो दोस्त और उनकी दोस्ती, फिर कहाँ ऐसे बातें होंगी. हम मिस करेंगे उस मस्ती भरे रिसेस को, जिस लंच बॉक्स में होंगे 8-8 हाथ एक साथ. अब वैसा खाना कहाँ मिलेगा. हम याद करेंगे हमारे उस स्कूल यूनिफॉर्म को और उस हमारी स्कूल डिसिप्लिन को. हम मिस करेंगे उस छुट्टी की घंटी और उस स्कूल वाले बॉस को, वो टीचर से अच्छी अंडरस्टैंडिंग होना, दोस्तों से अच्छी बॉन्डिंग होना और वो 2 एंगल करस्पॉन्डिंग होना. बहुत याद आएगी ये दिन, वो फ्रेंड से अच्छे बात करने का बहाना जब मांगते थे एक्स्ट्रा प्ले, क्लासरूम का फन और ना पढ़ने का मन बहुत याद आएगा हमें. स्कूल, बचपन, ग्राउंड, कंप्यूटर लैब, लाइब्रेरी, वो एक एक लम्हा बहुत याद आएगा हमें. नक्कीच ही स्कूल लाईफ पुन्हा अनुभवणं अशक्यच आहे. या ज्ञान मंदिरात परमात्म्याप्रमाणे ज्ञान देणाऱ्या शिक्षकांबद्दल सांगायचं झाले तर मला काही 4 वेळा आठवतात. मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपल्या समलाभले, मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपल्या समलाभले, सहवासाने आपल्या जीवन आमचे धन्य झाले, सहवासाने आपल्या जीवन आमचे धन्य झाले. खरंच या शाळेतील शिक्षकांबद्दल सांगायचं झाले तर शब्द नक्कीच अपुरे पडतील. या शाळेतील शिक्षकांनी केवळ आम्हाला शिकवले नाही तर शिक्षणाची आवड निर्माण करून दिली.
शिक्षकांबद्दल सांगायचं झालं तर पहिले आमचे मॅथ्स शिकवणारे आदरणीय काकडे सर यांनी केवळ पुस्तकातील गणित न शिकवता आयुष्यातील गणित शिकवले. काकडे सरांनी आम्हाला हा उपदेश दिला की आयुष्यात प्रत्येक समस्येचं एक समाधान असतं, ते फक्त विविध तर्क लावून शोधण्याची गरज असते. दुसरे म्हणजे मराठीचे आदरणीय काकडे सर. हे म्हणणे अगदी योग्य राहील की आपली शाळा जर एक इमारत असेल तर नक्कीच काकडे सर या शाळेचा पाया आहेत. मला आठवते की एक पाठ शिकवत असताना काकडे सरांनी आम्हाला आयुष्यात प्रत्येक क्षणाला कामाला येईल असं एक मूल्य दिले की आयुष्यात जी काही गोष्ट कराल त्यातले बारकावे आधी समजून घ्या, मग ती गोष्ट करायला हाती घ्या. आज जाधव सर जरी इथे नसले तरी त्यांच्याबद्दल काही सांगावंसं वाटतं की आपल्या शाळेचे आयडॉल टीचर जाधव सरांबद्दल सांगायचे झाले तर शब्द नक्कीच अपुरे पडतील. कारण जाधव सरांसारखे व्यक्तिमत्वाचं वर्णन करणे मला तर नाही वाटत की कोणते शब्द करू शकते. शाळेतील प्रत्येक कार्यासाठी जाधव सर कायम तत्पर व उत्सुक असतात. सरांनी पाठाद्वारे नव्हे तर आपल्या अनुभवांद्वारे शिकवले. नक्कीच क्रिकेटमधील ऑलराऊंडर सारखे सर देखील शिक्षण क्षेत्रातील ऑलराऊंडर आहेत. आम्हा सर्व विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्वाचा विकास करताना सर्वात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर मला वाटतं भालेकर सरांचा आहे. भालेकर सर 10वीला शिकवायला जरी नसले तरी स्पर्धेच्या जगाशी ओळख करून देणारे सर्वात प्रथम शिक्षक म्हणजे भालेकर सर. त्यांनी शिकवलेले IT 8वीतलं ते आजपर्यंत आम्ही कोणीही विसरू शकलो नाही. म्हणून ह्या सर्व शिक्षकांबद्दल मी माझे ऋण व्यक्त करते. I would like to thank every teacher who helped us in learning as well as making it so much fun. They taught us the joy of living life in curiosity and to always keep learning. Our class teacher, Mr. Kakadi sir, always encouraged us to try new things, shown us the right way to be and not get diverted in wrong direction, however the difficult situation gets. Our English teacher, Mahanu sir, taught us incredible English. I am sure we will never get any problem while speaking English to other students or even in future. Sarve sir, our social science teacher. He taught us history but told us to live in present. He not just taught the politics but brought all the political leaders into the classroom. He not only taught the geography but made an image of globe in our mind. He was strict but just betterment for ours. Our science teachers Domse ma'am and Gaikwad ma'am. Both teachers had a major role in creating the base of our future. They taught us science very deeply that we will never face any problem in future. आमच्या संस्कृतच्या राऊत मॅम, त्यांनी आम्हाला संस्कृत ही देवभाषा जी की समजण्यास जर अवघड आहे ती आम्हा सर्वांना समजेल ह्या भाषेत शिकवली, जिचा आम्हाला भविष्यात नक्कीच फायदा होईल. All our other teachers like Jadhav sir of drawing who taught us how to put our imagination on the paper with the help of colors. Jadhav sir of sports taught us various sports and also taught the importance of games in our life. The teachers who taught us from the beginning like Khorde ma'am, Kunda sir, Thokar ma'am, शेकडे सर, नाईक सर, मनियार सर, नांगरे सर, मोडवे सर, वाघमारे मॅम, रंदेवे सर have a very important role in our success. He is the backbone of the school. If he is not available, important work can be delayed. But he just runs through the whole building and strange, he is not even tired. He enjoys the work which he does. In this way, he inspired us to love the work which you are doing. Most important, our Honorable Maske sir. I would like to thank him for giving me this opportunity to learn under these great devotees. In future, I am sure I can't get any such a wonderful teachers and friends. वो दोस्त भी क्या जो इत्तेफाक से ना मिले, जिन्हें पहले देखकर हम सोच में ना पड़े, लगते थे जो अजीब किस्म के, आज हमारी आदत बन गए. अनप्लान थे, आज परमानेंट हो गए. चुना है किसी और ने नहीं, बस कायनात ने हमारे लिए. इत्तेफाक से दे दिए कुछ पल बस जीने के लिए. जिंदगी का सबसे खूबसूरत सा सफर बस अब याद में सिमट गया है. जिंदगी का सबसे खूबसूरत सा सफर बस अब याद में सिमट गया है. कुछ अनकहे से ख्वाब और कुछ खट्टी मीठी याद बन के रह गया. अब तो फेसबुक पे सिर्फ फ्रेंड्स बन के रह गए. मिलना तो दूर, एक दूसरे के टैग बन के रह गए. मिलना तो दूर, एक दूसरे के टैग बन के रह गए. गुल को फूल पसंद है, फूल को गुल पसंद है. गुल को फूल पसंद है, फूल को गुल पसंद है. किसी को कुछ भी पसंद हो यारो, हमें तो सिर्फ हमारा PPSC ही पसंद है. Okay, this is not a goodbye, but this is a thank you to everyone. Thank you really. Disciples are good. So once again, thank you. Now, who willingly want to come on the stage to express their gratitude toward the school and what are the emotions in their mind? Very warm good morning to everyone. I am Sakshi Kade and she is Shravani Godse. Today we are going to present a poem about our school life.
आज वो दिन आया है जिसका आना हमें रुला गया है। कर तो सब कब से रहे थे हम तैयारी, पर आज छूट रही है स्कूल से यारी। आज वक्त को रोकने का जी चाहता है, कुछ पीछे छूटने का डर लगता है। जल्दी हम इस दिन को खो देंगे, जाते जाते हम रो देंगे। बच्चे बन के ही आए थे हम सब, एक दूसरे से कितने पराए थे हम सब। देखते ही देखते हम एक हो गए, हंसने के बहाने अनेक हो गए। दोस्तों, 12 साल पहले इस सफर की शुरुआत हुई थी। 8th क्लास में मेस्को से मुलाकात हुई थी। सूरज की किरण से होती थी सुबह हमारी, और फिर पूरा दिन स्कूल में दोस्ती यारी। यार ना आएगा फिर मॉनिटर बन जाना, सर की धमकी से सबको डराना। वो असेंबली की स्पीच, वो टीचर्स टॉक की ताली, मैम का लेक्चर और उनका चिल्लाना। वो मैम की स्माइल, वो सर का स्टाइल। याद है मुझे मेरी पहली हिस्ट्री फाइल। सोचा न था ये सफर जल्दी खत्म हो जाएगा, मुझको से यारी का साथ छूट जाएगा। 9th क्लास में हमें हिस्ट्री ने सताया था, फिर सार्वे सर ने बड़े प्यार से समझाया था। जिन बातों पर दिल दुखता था आज उन्हीं पर हंसी आती है। न जाने इन पलों की याद सबको सताती है। कहती थी बड़ी मुश्किल से ये साल सह गया, आज लगता है न जाने क्या पीछे रह गया। कई अनकही सी बातें रह गई, कुछ कहने वाली यादें रह गई। मेरे लेम जोक्स पर अब कौन हंसेगा, बस चुप कर यार, अब कौन कहेगा। मेरे दोस्त सोच रहे बस कर पगले, क्या अभी रुलाएगा। वो दोस्तों का हंसना, वो उनका ही सताना, वो उनका हर एक रोज नया किस्सा सुनाना, और उनकी नाक पर रखा हुआ गुस्सा। कौन सबसे पहले अब असाइनमेंट बनाएगा और तेरी असाइनमेंट पहले दिखाएगा, ये सब कौन कहेगा। लास्ट बेंच पर अरेंजमेंट अब कहाँ लग पाएंगे, फर्स्ट रिसेस में अब लंच कहाँ खा पाएगी। ये समय लगता है जल्दी बीत गया, आज वक्त फिर मुझसे जीत गया। वो टीचर्स डे पे प्लान बनाना और एंड टाइम पर खुद लड़ जाना, मैम के डांटने के बाद खुद इमोशनल हो जाना। हमारे स्पोर्ट्स लेक्चर ने हमारा बड़ा साथ निभाया। कोई टीचर एब्सेंट हो तो इन्हीं का अरेंजमेंट लगवाया। काकड़े सर की बातें हमारे दिल पर लग गई, और मुश्किल वक्त में जादव सर ने हमारे ढाल बन गए। पहुंच जाए अपनी मंजिल पर एक दिन, यही पुराने दोस्त याद आएंगे। क्या पैसा क्या नौकरी, ये तो बस वक्त से मिलेगा, यही लम्हे याद आएंगे। यार पर ना जाने कुछ पीछे छूट सा रहा है। चेहरे पर तो मुस्कान है, पर दिल टूट सा रहा है। कभी याद करेंगे हम सब उन बातों को, जब देखेंगे रैक में रखी किताबों को। स्कूल और बस ट्रैवलिंग की कहानी होगी खत्म, अलग होगी मंजिलें, अलग होंगे हम सब। कॉम्प्लेक्स की सीढ़ियों का स्टेज अब खाली करना पड़ रहा है। आ गया वो मोड़ जहां अलविदा कहना पड़ रहा है। बहुत कुछ लिखा है और बहुत कुछ बाकी है दोस्तों, बस एक बात का डर है, जिंदगी के रंग में ये दोस्ती का रंग फीका ना पड़ जाए दोस्तों। जिंदगी में मिलने की फरियाद करते रहना, ना हो सके तो दिल में याद करते रहना। आज उड़ा लो मजाक, मैं बुरा नहीं मानूंगी, तुम्हारी हंसी में थोड़ा मैं भी मुस्कुरा लूंगी। मेरे दोस्त जरा ठीक से देख लो, कुछ छूटा ना हो, तुम्हारी वजह से किसी का दिल टूटा ना हो। सारी रंजिशें छोड़कर आज गले मिल लो, एक बार मिलने के वादा कर लो, क्योंकि जा रहा है ये पल फिर लौटने से रहा। हमारे साथ का ये रंग आज फीका पड़ रहा है। दिल थाम लो, आंखें मीच लो, क्योंकि हो रहे हैं हम जुदा, ना चाहते हुए भी आज कहना पड़ रहा है अलविदा, आज कहना पड़ रहा है अलविदा। थैंक यू। The emotions, whatever inculcating in your mind, whatever the times in the past you had a quarrel with each other, so say sorry and go ahead, because these are the days never come again. Now I would like to request the Yamini going to be express her feeling about her 10th journey. सुप्रभात. खरं तर मी यांच्यासारखी इतकी तयारी नाही केली बोलायची, पण माझं आज खरंच असं मन भरून येते बोलावं म्हणून. आणि सगळे म्हणतात की शाळा जेव्हा संपते तसं तसं आपल्या शाळेबद्दलचं प्रेम वाढत जातं, पण खरं तर ही अशी जगातली एकमेव शाळा आहे की जेव्हापासून मी या शाळेत आली आहे तेव्हापासून मला या शाळेबद्दल तेवढंच प्रेम वाटत होतं, ते वाटतं आणि ते नेहमी वाटत राहील. आणि प्रत्येक बसलेला शिक्षक आमच्यासाठी खरंच खूप तळमळ, शिकवण्याची तळमळ असो, आमच्या भविष्याची तळमळ, प्रत्येक जण इथे खूप कष्ट करतं आमच्यासाठी. आणि मी म्हणते की ह्या शाळेचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की जसं जे शिक्षक म्हणजे टीचिंग स्टाफच फक्त आमच्यासाठी, आमच्या फ्युचरसाठी तळमळ करतो किंवा कष्ट घेतो असंच नाही, तर नॉन टीचिंग स्टाफही तेवढंच आमच्यासाठी कष्ट करतो. मावशी मामा असो, पवार सर, सगळे नॉन टीचिंग स्टाफ, टीचिंग स्टाफ आणि टीचर्सचं तर मी कायच बोलू, त्यांच्यासाठी म्हणजे मी जेवढं बोलले तेवढं कमीच आहे. शिस्त हा शब्द जरी माझ्या डोळ्यासमोर आला तरी खरंच मला नेहमी तुमचं
नाव आणि तुमचा पिरियड नक्की आठवेल. आणि मी जेवढं ॲक्च्युली जर मनाने पाठ केलं नसतं तेवढं तुमच्या धाकाने पाठ केलं. आणि मी खरं सांगते, एका गोष्टीची तुम्ही नक्की खात्री देऊ शकते की जर मी एखाद्या गोष्टीच्या भविष्यात आळस करत असेल तर नक्कीच मला साळे सरांचा मार आठवून मी कधीच त्या गोष्टीचा आळस नाही करणार. आणि संस्कृतच्या मॅम असो, त्या आमच्यासाठी खरंच माझ्यासाठी तर एक बेस्ट फ्रेंड म्हणूनच होत्या नेहमी आणि असतीलही. आणि गायकवाड मॅम हसत खेळत शिकवणं म्हणजे आम्हाला कळलंच नाही त्यांनी आम्हाला कसं हसत खेळत बायो शिकवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे सगळे लँग्वेजचे टीचर्स, मराठी असो इंग्लिश असो, मराठीचे काकडे सरांचा प्रत्येक पिरियड हा आमच्यासाठी एक आमच्या जीवनातला बोध आहे. आणि महानोर सरांचाही आम्हाला त्यांनी इतकं छान इंग्लिश शिकवलं की आम्हाला इंग्लिशमधूनही मराठी म्हणजे त्याचा बोध समजून आम्हाला ते इंग्लिशमध्ये समजवलं. आणि मराठीच्या काकडे सरांनी मी एक छोटासा गमतीत सल्ला देऊ इच्छिते की सर, तुम्हाला जर थोडा वेळ वगैरे उरला ना तर तुम्ही नक्की एक कीर्तनकार म्हणून किंवा वक्ता म्हणून तुम्ही उभे राहू शकता. इथे प्रत्येक टीचर बसलेला असो, ड्रॉइंगचे जाधव सर असो किंवा हिंदीचे सर, तर मी जरी संस्कृत घेतलं असेल तरी ते नेहमी मला म्हणायचे तू ये हिंदीला. ते नेहमी मला म्हणायचे की आमचा हिंदीचा दरवाजा नेहमी तुझ्यासाठी उघडाच आहे. आणि खरं तर त्यांनी मला, मी जे आत्ता बोलते आणि हा जो कॉन्फिडन्स आहे, हा सगळा कॉन्फिडन्स फक्त हिंदीच्या जाधव सरांमुळे बिल्डअप झालाय. त्यांनी मला अँकरिंगसाठी एवढं छान संधी दिली. मस्के सरांचं तर ते आमच्यासाठी खरंच एक मोठे आयडॉल आहेत आणि मी त्यांच्याविषयी जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. इथे बसलेला वाघमारे मॅम असो आणि खोडते मॅम असो, नांगरे सरांनी सुद्धा आम्हाला 8th स्टँडर्डमध्ये खूप छान मॅथ्स शिकवलं. त्याच्यानंतर इथे आम्हाला 6th मध्ये आमचे क्लास टीचर होते नाईक सर, त्यांनी आम्हाला खूप छान शिकवलं. 5वीत आम्हाला शिकवणारे मोडवे सर मराठी, सगळे भालेकर सर, सगळे टीचर्स, मी जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. आणि खरंच मला खरंच म्हणजे मी काही इतकी तयारी नाही केली आहे, नाही मी असं काही लिहून वगैरे आणलंय, पण मला आज जे मला मनातून वाटतंय, जसं सर बोलले मनोगत व्यक्त करायचंय, तर मी ॲक्च्युली ते ऑनेस्ट मनोगत व्यक्त करतेय. आणि सगळं म्हणजे आमचा पूर्ण दिवस ज्याच्यावर अवलंबन असायचा तो पिरियड म्हणजे आमचा मॅथ्सचा पिरियड. आम्हाला नेहमी अशी उत्सुकता असायची ब्रेकमध्ये की आज काय होईल मॅथ्सच्या पिरियडमध्ये. आणि कागडे सर, मला खरं सांगते तर माझ्या स्कूल लाईफमधले 2 टीचर्स असे जे नेहमी माझ्या बेस्ट फ्रेंड सारखे राहिले आणि मी त्यांना सगळं शेअर करायचे, ते म्हणजे संस्कृतच्या मॅम आणि मॅथ्सचे काकडे सर. आणि मी एक छोटीशी शाळा कविता म्हणून माझ्याकडे आहे, तर मी ती आता इथे प्रस्तुत करू इच्छिते. शाळा मनात माझ्या घरटे करून आहे, जणू कोवळ्या फुलाचा हृदय सुगंध आहे. शाळेतू कामधेनू आम्हा मुलामुलींची, अग्निवरी पुरित्वा नांदे जणू सुरांची. नाही तयाहून जा ऐसी तू थोर आहे, देवी तुझ्या प्रसादे निमिषांत सर्वल आहे. जिंकू तुझ्या अनुज्ञे आम्ही क्षणी त्रिलोक, स्वर्गा परिसराचे स्थापू इथे अनेक. शाळेत तुझ्या कृपेला नाही कुठेही जोड, तो स्वर्ग देवनगरी आम्हास काय मोह. आई जशी घरात शाळा तशी जगात, आयुष्य रंग वाया नेई नव्या नभात. आई कुशी निजोनी आनंद कोण आहे, जेव्हा उठवणी पाहतो तुझाही हात आहे. बोटी धरून आम्हा चालावया आईने, शिकविले तसे तू जगी चालण्या सुधीने. प्रीती करावयाला स्वजनावरी आईने, विश्वावरी प्रीतीचे तू पाठ देत आहे. परी हाय हाय शाळे आता तुझ्या विनागे, होणार काय माझे चिंता मनात जागे. जातो पुढे शिकाया व्यवहार सत्य आहे, धारा तुझ्या स्मृतीची हृदयात नित्य आहे. धन्यवाद. की मजा आवडते मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा. सो ही माऊली मस्के सरांच्या सावलीमध्ये वाढते आणि म्हणून तर मग तुम्हाला सर्वांना एवढं सगळं चांगल्या स्वरूपाचं शिक्षण आणि व्यक्तिमत्व घडवता येतं. सो नेक्स्ट आय वुड लाईक टू रिक्वेस्ट द 10th गर्ल्स टू एक्सप्रेस देअर इमोशन्स अबाउट द 10th क्लास.
प्रकारे व्यक्त करणार आहोत. तर कविता अशा प्रकारे आहे. निरोपाच्या यावेळी काय बोलावं कळत नाही, निरोपाच्या यावेळी काय बोलावं कळत नाही, शेवटचा दिवस आला सुद्धा हेच मनाला पटत नाही. काय लिहावं काय बोलावं निरोपाच्या यावेळी, काय लिहावं काय बोलावं निरोपाच्या यावेळी, खूप विचार केला आणि सुचल्या काही ओळी. शाळेच्या शेवटच्या दिनी डोळ्यात आले पाणी, शाळेच्या शेवटच्या दिनी डोळ्यात आले पाणी, आठवू लागल्या शाळेतल्या त्या अविस्मरणीय आठवणी, आठवू लागले पिकनिकचे ते मजेशीर किस्से, आठवू लागले पिकनिकचे ते मजेशीर किस्से आणि रिसेस मधल्या धिंगा मस्तीच्या त्या गमती जमती. शाळा सोडतोय याची नक्कीच आहे खंतमनी, शाळा सोडतोय याची नक्कीच आहे खंतमनी, पण तुमच्यासारखे जुलक मित्र कायमच राहतील त्याने. यशाचे शिखरे गाठण्यासाठी या शाळेने खूप काही शिकविले, यशाचे शिखरे गाठण्यासाठी या शाळेने खूप काही शिकविले, या शिक्षकांनी आम्हाला कलेकणी घडविले. घालमेळचा रस्ता जोडवायला तर सर्वांनी शिकवलं, घालमेळचा रस्ता जोडवायला तर सर्वांनी शिकवलं, पण मेन रस्त्यावर पाऊल ठेवायला काकडे सरांनीच सुचवलं. काय ते व्हॉइस आणि काय ते डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, काय ते व्हॉइस आणि काय ते डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, महानोर सरांनी केलं ग्रामरमध्ये आम्हाला एका मिनिटात स्पीच. पाठांतराची सवय कधी नाही लागली, पाठांतराची सवय कधी नाही लागली, राऊत मॅमनी मात्र एका क्षणात शिकवली. हिंदी शिकवता शिकवता किती जोक मारायचे, हिंदी शिकवता शिकवता किती जोक मारायचे, दुसरे तिसरे कुणी नसून जाधव सरच असायचे. शिकवता शिकवता गणित अवघडचं सोपं करून सोडलं, शिकवता शिकवता गणित अवघडचं सोपं करून सोडलं, सतीश सरांनी गणिताला असंच आमचा मित्र बनवलं. जिंदगीभर यात फिजिक्स आणि केमिस्ट्री आमच्या राहणार, जिंदगीभर यात फिजिक्स आणि केमिस्ट्री आता आमच्या राहणार, कानवडे मॅमनी तर आमचं लाईफच चेंज केलं असणार. बायोच्या फिगरपेक्षा सुंदर कोण असायच्या, बायोच्या फिगरपेक्षा सुंदर कोण असायच्या, गायकवाड मॅम शिवाय दुसऱ्या कोणी नसायच्या. करिअरच्या वाटा शोधायला कुणी नाही सांगितलं, करिअरच्या वाटा शोधायला कुणी नाही सांगितलं, साळवे सरांनी शनाशहाला आमचं करिअर घडवलं. काय असायचा तो आठवड्यातून एकदा ड्रॉइंगचा आणि स्पोर्टचा तास, काय असायचा तो आठवड्यातून एकदा ड्रॉइंगचा आणि स्पोर्टचा तास, दोन्ही जाधव सर करायचे आमच्यासाठी तो दिवस खूपच खास. सर्वांनी कसं जगायचं हे शिकवलं, सर्वांनी कसं जगायचं हे शिकवलं, भालेकर सरांनी मात्र का जगायचं हे सुचवलं. संस्काराची तुमच्या आम्हाला मिळाली शिदोरी, संस्काराची तुमच्या आम्हाला मिळाली शिदोरी, ध्येयाकडे वाटचाल करताना नक्कीच येईल ती आमच्या कानी. आपल्या सर्वांपुढे असेल आता ध्येयाची एक नवी वाट, आपल्या सर्वांपुढे असेल आता ध्येयाची एक नवी वाट, नवे विश्व नवी आशा आणि नव्या उमेदीची पहाट. बघता बघता हे 10 वर्ष कसे गेले काहीच कळलं नाही, काहीच नाही कळलं, बघता बघता हे 10 वर्ष गेले काहीच नाही कळलं, खरंच की आपलं आता स्कूल लाईफ संपलं. मित्रांनो विसरू नका आम्हाला एवढीच एक इच्छा, मित्रांनो विसरू नका आम्हाला एवढीच एक इच्छा आणि तुम्हा सर्वांना पुढील आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. Yes, curiosity in mind. कम आहे. दगडाच्या कडीतून इवलूसं रोप उगवलं, खरं जगणं तर मला आपल्या PPSने शिकवलं. पहिला दिवस म्हणजे ज्युनियर सिनियर पासून पहिल्या दिवशीच आपण शाळेत आलो त्यावेळेस रडलो आणि शेवटच्या दिवशी पण नक्कीच रडूनच जाऊ मनाने. अतिशय भरून येतं असं जर विचार केला की ही शाळा सोडून जायची म्हणून, परंतु ह्या शाळेत अतिशय अशा अमूल्य अशा आठवणी घेऊन जाऊ आम्ही नक्कीच. इथलचे टीचर्स, मावशी, मामा या सर्वांनी अतिशय सहकार्य केलं आम्हाला या 10-12 वर्षात. माझ्या फर्स्टच्या टीचर म्हणजे फसल्या मॅम यांनी अतिशय म्हणजे रागवून हाणून मारून कवायना पण शिस्तीत राहायचं शिकवलं. सर्व टीचर्स म्हणजे पहिल्या 2 मॅम क्लास टीचर म्हणून अतिशय फ्रेंडली पण राहणाऱ्या आणि स्ट्रिक्टली पण राहणाऱ्या, त्यांनी अतिशय शिस्तीत राहायला शिकवलं, पण कधी कधी मज्जा पण खूप केली. क्लास टीचर म्हणून त्यांचं अतिशय आभार की त्यांनी आम्हाला समजून घेतलं, आमच्या अडचणी सोडवल्या व फिजिक्स आणि केमिस्ट्री इतकं पक्क केलं की 11वी-12वीला परत प्रॉब्लेम येणार नाही आम्हाला. दुसरा म्हणजे बायोलॉजीच्या गायकवाड मॅम यांनी अतिशय म्हणजे शिकवता शिकवता सगळं पाठ होईल असं शिकवलं त्यांनी. नंतर राऊत मॅम यांनी अतिशय संस्कृतची अतिशय गोडी लावून दिली. यांनी संस्कृतच्या श्लोकांद्वारे अतिशय सुंदर स्पष्टीकरण आणि अतिशय फ्रेंडली राहणाऱ्या मॅम, म्हणजे सर्व भावना वगैरे सगळं समजून देणाऱ्या,
सर्व टीचर्स आणि मराठीचे काकडे सर धडे शिकवता शिकवता यांनी आम्हाला आयुष्यात कसं जगायचं हेही शिकवलं. त्यांचेही अतिशय आभार. परत झालं तर मॅथ्सच्या सरांनी तर आम्हाला म्हणजे ज्या हार्ड प्रॉब्लेम्स आहेत त्यांचीही म्हणजे हार्ड प्रॉब्लेम्स सोडवायची गोडी लावून दिली त्यांनी. ज्या मॅथ्सला आम्ही घाबरत होतो त्या मॅथ्सला आता सोडवायला आनंद वाटायला लागला. साळवे सरांनी हिस्ट्री, माझा सोशल सायन्स सगळ्यात वीक सब्जेक्ट आहे, परंतु साळवे सरांनी अतिशय म्हणजे मनापासून ट्राय करून आम्हाला शिकवलं आणि मला शिकवलेलं समजायचं पण पाठ होत नसतं. सोशल सायन्स तेवढा सब्जेक्ट माझा वीक राहायचा, पण त्यांनी अतिशय पक्का केला तो आणि मी नक्की भविष्यात ट्राय करेल की तो पक्का सब्जेक्ट होईल. परत मानव सर यांनी तर आम्हाला इंग्लिशचं ग्रामर बाहेर गेल्यावर इंग्लिशची कधीही आम्हाला फिकर राहणार नाही, कारण इंग्लिशचं ग्रामर मानव सरांनी एवढं पक्क केलं आमचं की परत आम्हाला बाहेर गेल्यावर इंग्लिश बोलायला त्रासही होणार नाही कधीच. आणि माझ्या मैत्रिणी मला अनन्या 8th मध्ये भेटली. तोपर्यंत माझ्या खूप मैत्रिणी होत्या, पण अतिशय 2-3 वर्षातच आमचा बॉन्ड अतिशय खूप चांगला झाला. आणि बाकीच्या मैत्रिणी ज्या माझ्यासोबत पहिलीपासून आहेत त्यांचे तर खरंच त्यांनी कधी राग आला तर समजून घेतलं, कधी भांडणंही नाही केली, अतिशय म्हणजे जीवलग मैत्रिणी बनून गेल्या. आता 11वी-12वी मध्ये आठवण आल्यावर नक्कीच मन भरून येईल. आणि आता फ्री लेक्चर्स भेटले तर मग ड्रॉइंगचे जाधव सर असतील, स्पोर्ट्सचे जाधव सर असतील, स्पोर्ट्सच्या लेक्चरचा अतिशय आतुरतेने वाट बघत असायचो आम्ही. त्याच्यानंतर बाकीचे 6th शिकवणारे हिंदीचे नाईक सर असतील, परत 6th आम्हाला मानव सर क्लास टीचरही होते, त्यांनीही अतिशय सल्ले दिले आम्हाला 6th मध्ये. अदर्स टीचिंग स्टाफ म्हणजे कोकाटे मॅम, वाघमारे मॅम, रंधवे सर, मोडवे सर, नांगरे सरांनीही आमच्या 8th स्कॉलरशिपमध्ये मॅथ अतिशय नक्की पक्क केलं. आणि भालेकर सर यांनी आम्हाला कॉम्पिटिटिव्हचे अतिशय क्वेश्चन्स सॉल्व्ह करायची सवय लावून दिली आम्हाला. आणि ठोकर मॅम आमच्या 5th क्लास टीचर होत्या. 5th त्यांनीही अतिशय आम्हाला साथ दिली. त्यांनी मॅथला मूळ म्हणजे त्यांनी 5th मध्ये मला स्कॉलरशिपच्या वेळेस 5th पासून मॅथला गोडी लावून देण्याचं काम त्यांनी केलं मला. आणि आता शेवटी जाताना नक्कीच मी माझ्या क्लासमेट्सला, माझ्या बेस्ट फ्रेंड्सला मिस करेन. पुढे जर सोबत राहण्याची संधी मिळाली फ्रेंड्ससोबत तर नक्कीच बरे वाटेल. थँक्यू. विसलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. अशा अनेक कवितेचा कुणी पाय घातला असेल तर ती माझी शाळा. नेहमी ध्येयाच्या दिशेने वाट दाखवणारे व प्रत्येक पाठातून उत्तम मूल्य शिकवणारे आमचे काकडे सर. नेहमी हास्यपद उदाहरण देत हिंदी शिकवणारे जाधव सर. नेहमी श्लोकच नव्हे तर भगवद्गीता व महाभारतातील उदाहरण देत आम्हाला संस्कार देणाऱ्या राऊत मॅडम. इंग्लिशचे एवढे मोठे पुस्तक घाबरणारे आम्ही व सोपे म्हणत तसे शिकवत असणारे महानव सर. कधी हसवून कधी रागवून पण आमच्यावर रागवण्याचे कारण सांगत आमच्या चुका दाखवून देणारे सतीश सर. झोप येत असेल तर पाणी प्या पण शिका असे आमच्या भविष्यासाठी तळमळून सांगणारे कानवडे मॅडम. बायो म्हटलं की म्हणजे रट्टा हे चुकीचे सिद्ध करत व आमच्या भावना लक्षात घेऊन आम्हाला शिकवणारे गायकवाड मॅडम. इतिहासासारखा विषय मराठीमधून शिकवत अगदी सोपे करताना व पाईपने मार देत आम्हाला पाठांतरासाठी प्रेरित करणारे आमचे साळवे सर. व शेवटी नेहमी शिस्तीचे पालन करणारे, प्रार्थनेला गोष्ट सांगत धडे शिकवणारे व उत्तम मार्गदर्शक असे आमचे मुख्याध्यापक श्री मस्के सर. या सर्व थोर शिक्षकांचे आभार मानतो व आज या सर्वश्रेष्ठ विद्या मंदिरला निरोप देतो. धन्यवाद. आज ॲक्च्युली मला सरांनी बोलायला लावलं तशी मी काही तयारी केली नव्हती, पण सकाळी शाळेत 8 वाजल्यापासून आल्यापासून ते 4 बेल वाजेपर्यंत आपल्या शाळेतला दिवस कसा जातो हे कळतच नाही. म्हणून खूप खूप
आठवणीत राहतील हे दिवस शाळेतले. खूप आठवणी आणि शाळेतल्या मित्रांची तर बातच नाही, यांची पण खूप आठवणी. आणि शाळेतल्या शिक्षकांचं सांगायचं म्हटलं तर असे शिक्षक कोणत्या जगातल्या शाळेत भेटायचे नाही हे तर मी नक्की सांगतो. आणि ज्युनियर KG पासून मला या शाळेने खूप काही दिलं, त्याबद्दल धन्यवाद. सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. आकाशातले तारे मोजता येत नाही, शिक्षकांची मैत्री तोडता येत नाही. तरी आज मी या ठिकाणी शाळेसारखी मी तयारी नव्हती केली, पण तरी मी बोलण्याचा प्रयत्न करतो. या शाळेत मी 5वी पासून ते 10वी पर्यंत प्रवेश केला. या शाळेतील शिक्षकांनी खूप आदर दिला. वर्गातील सरांच्या तासाला 2 पॅन्ट घालणार दररोज पाईपने मार खाण्यासाठी उभे राहणारे आम्ही. आणि सतीश काकडे सरांचे सारखे मित्र आम्हाला या शाळेमध्ये भेटले. आम्हाला मार दिला तरी आम्हाला राग येत नव्हता तरी. आणि कानवे मॅमचं सुपरविजन आम्ही कधी विसरलेलं नाही. आणि गायकवाड मॅमचं हसवणं आणि वर्गातील झोप आल्यावर त्यांनी उठवणं हे कधी विसरलं नाही. धन्यवाद. या शाळेने आम्हाला खूप चांगलं शिकवलं आणि आधार दिला. गुड मॉर्निंग. तर माझं नाव श्वेता, तुम्ही मला ओळखतात. तर मी फर्स्ट स्टँडर्डला या स्कूलमध्ये आले होते. तेव्हापासून मी म्हणजे लहानपणी असं वाटायचं की नाही स्कूलमध्ये जायचंच नाही. म्हणजे स्कूलमध्ये यायचं वाटलं तर रोज होमवर्क, रोज क्लासवर्क, तेच परत कंटाळा यायचा. तर मग नंतर जसं 5वी नंतर मग जरा शाळेची आवड जास्त वाढली. नंतर कळायला लागलं की शिक्षणानेच काहीतरी फ्युचर आहे. मग त्या फ्युचरसाठी अभ्यास करायची गरज आहे. मग हे साळवे सरांनी प्रत्येक लेक्चरला सांगितलं की हे केलं तर हे होईल, म्हणजे असं करिअरचं त्यांनी सगळं ज्ञान दिलं. सतीश सरांनी मॅथ्समध्ये खूप मदत केली, पण मी काय मॅथ्समध्ये ग्रो झाले नाही, पण तरी त्यांनी खूप मदत केली. सायन्सला तर सगळ्यांना माहितीच आहे, कानवडे मॅम खूप स्ट्रिक्ट आहे. त्यांचं ते पाणी पिया पण लक्ष द्या हा डायलॉग सगळ्यांना आवडतो. आणि गायकवाड मॅमचा हेंद्रांनो शांत बसा हा तर सगळ्यांचा व्यवस्थित झालेला आहे. तर त्याचं अनेक शिक्षकांचे सगळे डायलॉग्स आणि त्यांचे म्हणजे हे कधी विसरणार नाही. ह्या चांगल्या अशा भेटलेल्या मित्रांना तर कधीच विसरणार नाही. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले विद्यालयाचे संस्थापक प्राचार्य आदरणीय गीतारामजी मस्के सर, त्याचबरोबर 3ही वर्गाचे मुख्यमंत्री आणि इयत्ता 10वीला शिकवणारे सर्व शिक्षक आणि समोर बसलेल्या विद्यार्थी मित्रांनो, अमृतासारख्या ज्ञानानं या भरलेल्या पारनेर पब्लिक स्कूलच्या पवित्र मंदिरामध्ये आपण कोणी ज्युनियर KG मध्ये, कोणी सिनियर KG मध्ये किंवा कोणी 1ली, 2री, 3री इयत्तेमध्ये प्रवेश घेतला आणि आमच्यासारख्या शिक्षकांना तुम्हाला ज्ञानदान करण्याची तुमच्या आई वडिलांनी संधी दिली. आणि म्हणून मी प्रथमतः तुमच्या आई वडिलांचे सरांच्या वतीनं आणि या शाळेच्या वतीनं आभार मानतो. अनेक मुलांनी या ठिकाणी येऊन मनोगत व्यक्त केलं आणि आपण 1ली पासून तर 10वी पर्यंत शिक्षण घेत असताना कोणकोणत्या शिक्षकांनी आपल्याला कशा पद्धतीने घडवलं, प्रत्येक शिक्षकांनी आपला विषय शिकवत असताना कशा पद्धतीनं फक्त मार्क्स मिळवण्यासाठीच तो उपयोगाचा नाही, तर आपल्या भावी आयुष्यामध्ये सुद्धा तो कसा उपयोगाचा ठरेल या दृष्टिकोनातून जे मार्गदर्शन केलं त्याविषयी मनोगत व्यक्त केलेलं आहे. जाता जाता मी फक्त तुम्हाला एवढंच सांगू इच्छिल का हा शाळेचा निरोप समारंभ नाही,
कारण निरोप दिला की तुमचं आणि आमचं जे नातं आहे, तुमचे आणि आमचे जे संबंध आहेत ते कुठेतरी संपतात आणि ते संबंध कधीच संपू नये, कारण तुमच्यासारखी इतकी गुणवान मुलं आम्हाला खऱ्या अर्थाने शिकवायला मिळाली आणि त्यांचा वारंवार येणाऱ्या भविष्यामध्ये आम्हाला सन्मान करायला मिळावा म्हणून हा निरोप नाही तर हा परीक्षेसाठी तुम्ही निघालेले आहेत आणि तो शुभेच्छेचा कार्यक्रम आहे की तुम्ही ज्या परीक्षेला चाललेले आहात त्या परीक्षेसाठी ज्युनियर KG पासून शिकणाऱ्या मुलांपासून तर 9वी पर्यंत शिकणाऱ्या सर्वच मुलांच्या शुभेच्छा तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहेत. आमच्याकडून ज्या काही थोड्याफार चुका झाल्या असतील त्या चुका तुम्ही जाताना इथे सगळ्या सोडून जा आणि जे काही आम्ही तुम्हाला चांगलं दिलेलं आहे ते तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच उपयोगात आणा आणि पुन्हा एकदा तुमचा सत्कार आणि सन्मान आम्हाला या व्यासपीठावर करायला मिळेल एवढी एक माफक अपेक्षा मी तुमच्या सगळ्यांकडून करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. Respected Principal Maske sir, all the teachers, those are teaching for the 10th standard, all the chief ministers of 3 divisions, students of 10th standard, and all my dear friends. Today we are gathered here for the send-off of 10th standard. Send-off means recall all the things, all the incidents with